म्हणालेत, हिंदू समाजानं किमान 3 मुलं जन्माला घालावी असा आग्रही त्यांनी धरलाय। गोरखपूर इथे कार्यकर्ता कुटुंब मिलन कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलंय। हिंदू समाजाला सध्या चिंता नाही, मात्र सतर्कता महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले। जबरदस्तीने धर्मांतरण करणाऱ्यांना स्वधर्मात परत आणण्याची मोहीम वेगाने राबवण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी स्वयंसेवकांना दिलाय। विलीनीकरणाला विरोध असं आपण कधीही म्हटलं नाही, असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय। विलीनीकरणाची चर्चा अजितदादांच्या मृत्यूनंतर सुरू करण्यात आली, ही बाब आमच्यासाठी क्लेशकारक होती, असंही तटकरेंनी म्हटलंय। एबीपी माझाला सुनील तटकरे यांनी विशेष मुलाखत दिली आहे, यात त्यांनी या संदर्भात विस्तृत वक्तव्य केलंय। विलीनीकरण तुम्हाला का नको आहे? आम्हाला नको असं मी कधी म्हटलंय? तुमच्या आमदारांमध्ये बऱ्यापैकी नाराजी आहे की पुन्हा एकदा सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांसोबत नाही जायचं। नाही, एक भाग असा आहे की नाही, दोन बाबी आहेत। विलीनीकरणाला विरोध असं मी कधी म्हटलंच नाही। ऐका ना, दादा असताना दादाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी करणं हे माझं कर्तव्य मानत आलो आणि त्या पद्धतीने मी करत आलो। दादा असताना विलीनीकरणाची चर्चा कुठपर्यंत गेली होती, दादांना आणि जे बाकीचे सहकारी सांगतील त्यांना माहिती। दादा नसतानाची निर्माण झालेली परिस्थिती वेगळी आहे। विलीनीकरणाची चर्चा ज्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून सुरू केली, ती बाब आम्हाला सर्वांनाच क्लेशकारक वाटली, सर्वांनाच। कारणही नव्हतं ना, त्यावेळेला अंत्यविधी झालेले नव्हते, पण मग घाई का ना असं कोणाच्याकडनं वाक्य आलं की बहिणींना नेता करा म्हणून, भाग वेगळा आला। दुसरा भाग असा आहे की यथावकाश आता त्या बाबतीमध्ये आता वहिनी अध्यक्ष होती, राष्ट्रीय अध्यक्ष, त्याच्यानंतर काय प्रस्ताव आला तर येईल, तो मग कशा पद्धतीने मांडावा तो ज्यांनी त्यांनी ठरवायचा आहे। लिखित स्वरूपामध्ये मांडावा का चर्चेच्या माध्यमातून मांडावा की कोणाजवळ चर्चा करावी, हा त्यावेळेला प्रश्न येईल। त्यामुळे विलीनीकरणाला हो की नाही हा बोलण्याचा आता तो क्षणच नाही आहे। तर विलीनीकरण प्रक्रियेनंतर एनडीए सोबत म्हणजे भाजपसोबत येणार का, या प्रश्नाचं उत्तर का नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय। प्रस्ताव आल्याच्या नंतर त्या प्रस्तावामध्ये नेमकं का असेल मला माहीत नाही, काय चर्चा पूर्वीच्या झाल्या असतील को कल्पना नाही। समीकरण बदलल्याच्या नंतर आणखीन वेगळं काय येईल तर ज्या वेळेला येईल त्यावेळेला बघू। आज काय त्याच्यामध्ये काय वेगळं वाटण्याचं काही कारण येतच नाही ना। आम्ही भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएमध्ये आहोत। पक्षात विभाजन का झालं तर आम्ही एनडीएमध्ये गेलो म्हणून झालं। एनडीए म्हणजे कोण, भाजपबरोबर गेलं म्हणून जाहीर झालं। मग आता विलीनीकरणाच्या नंतर भाजपबरोबर ती येण्याची तयारी आहे की नाही असा मी प्रश्न गेल्या 15-20 दिवसात अनेक वेळेला विचारला। आता त्याचं उत्तर अजूनही आलं नाही, ते तर महत्त्वाचं द्यावंच लागेल ना। बातमी आहे रायगडमधून। रायगडमध्ये सुनील तटकरे शिवसेनेला धक्का देण्याची शक्यता आहे। रायगडमध्ये सर्वात जास्त जागा